आज नाशिकमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन झाल्याच्या नंतर जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे नाशिकच्या या अनंत कान्हेरे मैदानात येतील आणि इथून त्यांचं भाषण होईल, लोकांशी ते संवाद साधणार आहेत। त्याआधी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत आहेत। सर, आज सकाळचं उद्धव ठाकरे यांचं भाषण, त्याच्या आधी झालेलं राज्यव्यापी अधिवेशन, त्यामध्ये वेगवेगळे मांडलेले ठराव आणि आता होत असलेली ही सभा कशा प्रकारे बघताय? उद्धव ठाकरे आज या सभेतून कोणावर निशाणा साधतील काय वाटतं? खरं म्हणजे काल आणि आज आणि उद्या पण आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धवजी ठाकरेमय झालेला असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षमय झालेला असेल आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये ह्या सगळ्या गद्दार लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची, गद्दारी करणाऱ्यांना प्रोत्साहन जे देत आहेत त्यांची जागा दाखवून द्यायची आणि खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी करायची ह्या निर्धार करून आम्ही आज मैदानात उतरलेलो आहोत। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं भाषण त्या अनुषंगाने आम्हाला एक प्रेरणादायी ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करू, यश मिळवण्याचा यश संपादन करण्याचा प्रयत्न करू। सर, एकीकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होतं, दुसरीकडे मुख्यमंत्री मुंबईमध्ये त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आजच्या अधिवेशनावर आणि आजच्या संपूर्ण टीकेवर। त्यांनी असं म्हटलंय की रावण कोण आणि राम कोण आणि रावणाची लंका कोणी जाळली हे आम्हाला माहिती आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी व्यभिचार केला, अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून। ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःची वैचारिक क्षमता त्यांची किती आहे हे एकदा तपासून घ्यावीच लागेल। केवळ आणि केवळ बेईमानी गद्दारी करून सत्ता मिळवणं हे रावणाच्या सैन्याने पण केलेलं आहे त्यावेळेला, किंवा इतर दानवांनी पण केलेलं आहे, पण ते दानव ते दानवच आणि देव ते देवच। आज आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत्वाच्या रूपाने पाहतोय, रामलल्ला आमच्या हृदयामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या अशा गद्दार लोकांच्या बकवासगिरीला आम्ही फार किंमत देत नाही। शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी अनेक लोकांना म्हणजे हजारो लोकांना घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत, मुंबईच्या वेशीपर्यंत ते पोहोचलेले आहेत। सरकार एकीकडे बैठकांवर बैठक घेते आणि आता सर्वेक्षण सुरू केलेलं आहे सरकारने। काय वाटतं, या संपूर्ण आरक्षणाचा आज देखील आपला ठराव देखील मंजूर झाला आरक्षणाच्या बाजूने, शिवसेनेची कशी भूमिका असेल? नाही, ह्या राज्य सरकारने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूलच केलेली आहे। मराठा समाजाला आज आरक्षण देताना ओबीसीच्या कोट्यातून नको आहे, सकल मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी संसदेमध्येच कायदा पारित करावा लागेल हे मूर्खाला सुद्धा कळतंय, परंतु मुख्यमंत्री केवळ चातुर्मातुर उत्तर द्यायची, दिशाभूल करायची अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपल्याबरोबर विनायक राऊत होते आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत। त्याआधी मुख्यमंत्र्यांनी जी टीका केली होती उद्धव ठाकरेंवर त्याला प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिले। कॅमेरामॅन अरविंद अक्षय भाटकर, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।